पुण्यातील एका मोठ्या बंगल्यात आज वातावरण पूर्ण शांत होतं. कारण घराचे प्रमुख माधवराव देशमुख यांचं काल रात्री हृदयविकाराने निधन झालं होतं. घरात त्यांची पत्नी सुमित्राताई, मोठा मुलगा संदीप, धाकटा मुलगा रोहित आणि मुलगी स्वाती बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं, पण काहींच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. वडिलांनी संपत्ती कोणाच्या नावावर केली असेल? तेवढ्यात घरात वकील अशोक जोशी आले. त्यांच्या हातात एक मोठी फाईल होती. ते शांतपणे म्हणाले, "ही माधवरावांनी स्वतः तयार केलेली वशियत आहे." सगळे शांत झाले. वकील वशियत वाचू लागले. पुण्यातील बंगला, शेती, बँकेतील ठेवी आणि सर्व व्यवसाय हे तिन्ही मुलांमध्ये समान वाटले जाते. हे ऐकताच संदीप आणि रोहितच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. स्वातीही हसली. परंतु वशियतचं शेवटचं वाक्य ऐकताच सगळे थबकले. "माझी पत्नी सुमित्रा, हिला तिच्या आयुष्यभर या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार असेल. तिच्या परवानगीशिवाय हे घर विकता येणार नाही." क्षणभर कोणीच काही बोललं नाही. वकील निघून गेल्यानंतर संदीप रागाने म्हणाला, "आता काय? घर आमचं, पण निर्णय आईचा." रोहितही चिडून म्हणाला, "आपण नवीन प्रोजेक्टसाठी हा बंगला विकणार होतो." स्वाती हळू आवाजात म्हणाली, "आईला समजावून सांगूया." संध्याकाळी तिघेही सुमित्राताईंच्या खोलीत गेले. संदीप म्हणाला, "आई, बाबा गेले. आता व्यवहाराने विचार कर. घर आमच्या नावावर करून टाक." सुमित्राताई शांतपणे म्हणाल्या, "हे घर तुमच्या बाबांच्या आठवणी आहेत. मी जिवंत असेपर्यंत हे घर विकलं जाणार नाही." हे ऐकताच संदीपचा राग अनावर झाला. "म्हणजे आमच्यावरचा विश्वास नाही?" रोहितही म्हणाला, "तुमच्यामुळं आमचं भविष्य अडत आहे." सुमित्राताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, "माझ्यापेक्षा घर महत्त्वाचं वाटत असेल तर मला काहीच म्हणायचं नाही." दुसऱ्या दिवशी मुलांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी सुमित्राताईच्या खोलीबाहेर त्यांच्या बॅगा ठेवल्या. संदीप कठोर आवाजात म्हणाला, "आई, जोपर्यंत तुम्ही घर आमच्या नावावर करत नाही तोपर्यंत या घरात राहू नका." हे ऐकून सुमित्राताई काही क्षण शांत उभ्या राहिल्या. त्यांनी एकदा संपूर्ण घराकडे पाहिलं. भिंतीवर लावलेला माधवरावांचा फोटो पाहून नमस्कार केला. मग एकही शब्द न बोलता त्यांनी बॅगा उचलल्या. दाराबाहेर पडताना त्या फक्त एवढंच म्हणाल्या, "आज तुम्ही मला घराबाहेर काढत आहात, पण नेमके 30 दिवसांनी तुम्ही स्वतः मला शोधत फिराल." इतकं बोलून त्या निघून गेल्या. संदीप उपहासाने हसला. 30 दिवसांनी काय होणार आहे? परंतु घराच्या गेटबाहेर एक काळी कार सुमित्राताईची वाट पाहत उभी होती. त्या कारमध्ये बसल्या. कार निघून गेली हे पाहून सुरक्षारक्षकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. कारण त्या कारवर एक मोठ्या उद्योग समूहाचा लोगो होता. सुमित्राताईचा तो उद्योग समूहाशी काय संबंध होता आणि त्यांनी 30 दिवसात उल्लेख का केला? सुमित्राताई शांतपणे काळ्या कारमध्ये बसल्या. कार हळूहळू बंगल्यापासून दूर निघाली. घराच्या गेटवर उभा असलेला सुरक्षारक्षक अजूनही आश्चर्याने त्या कारकडे पाहत होता. कारवर लिहिलेलं होतं, देशमुख फाउंडेशन. अर्ध्या तासानंतर कार शहराबाहेरील एका भव्य इमारतीसमोर थांबली. दारात 10-12 कर्मचारी रांगेत उभे होते. सुमित्राताई कारमधून उतरताच सगळ्यांनी एकाच वेळी नमस्कार केला. "नमस्कार मॅडम." त्यांच्या डोळ्यात आदर स्पष्ट दिसत होता. आतमध्ये एक मोठ्या कार्यालयात त्यांची बैठक झाली. त्यांचे विश्वासू सहकारी ॲडव्होकेट विनायक कुलकर्णी म्हणाले, "मॅडम, तुम्ही शेवटी तो निर्णय घेतलाच." सुमित्राताई शांतपणे म्हणाले, "हो." आता त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होईल. टेबलावर अनेक फाईल्स ठेवल्या होत्या. एका फाईलवर लिहिलेलं होतं, गोपनीय, 30 दिवसानंतर उघडावे. विनायकांनी ती फाईल तिजोरीत ठेवली. दुसरीकडे बंगल्यात संदीप, रोहित आणि स्वाती आनंदात होते. संदीप म्हणाला, "2-4 दिवसात आई परत येईल, मग सही करून घेऊ." रोहित हसला, "आईकडे दुसरं जाणार तरी कुठे?" परंतु 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, आठवडा संपला. सुमित्राताईचा एकही फोन आला नाही.
स्वातीला काळजी वाटू लागली. ती म्हणाली, आपण आईला फोन करूया. फोन लावला, परंतु नंबर बंद होता. तेवढ्यात घरातील जुने नोकर रामू काका शांतपणे म्हणाले, साहेब, तुम्हाला तुमच्या आईबद्दल खरंच काहीच माहिती नाही. संदीप चिडून म्हणाला, काय म्हणायचं आहे? रामू काका म्हणाले, तुमचे बाबा व्यवसाय उभा करत होते तेव्हा घर चालवण्यासाठी मॅडमनी स्वतःचे सर्व दागिने विकले होते आणि आज तुम्ही त्यांनाच घराबाहेर काढलं. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. त्या रात्री संदीपच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. 30 दिवस संपेपर्यंत तुमच्या आईचा शोध घेऊ नका, अन्यथा तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. मेसेजच्या शेवटी फक्त एकच अक्षर लिहिलेलं होतं, येस. संदीप घाबरला. रोहित म्हणाला, हा मेसेज कोणी पाठवला असेल? स्वातीच्या मनात मात्र भीती निर्माण झाली. त्याचवेळी शहरापासून शेकडो किलोमीटर दूर सुमित्राताई एका वृद्धाश्रमात पोहोचल्या. सर्व वृद्ध त्यांना पाहून आनंदाने उभे राहिले. एक लहान मुलगी धावत आली आणि त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली, आजी, तुम्ही आलात. संदीप, रोहित आणि स्वातीला कल्पनाही नव्हती की त्यांची आई अनेक वर्षापासून एक मोठा समाजसेवा ट्रस्ट आणि वृद्धाश्रम चालवत होती. परंतु त्या रात्रीच एक अज्ञात व्यक्ती वृद्धाश्रमाच्या बाहेर उभी राहून सुमित्राताईचे फोटो काढत होती. त्याने फोनवर कुजबुजत म्हटलं, सर, त्या इथे सापडल्या आहेत. आता पुढचा डाव सुरू करू का? फोनच्या दुसऱ्या टोकावरून उत्तर आलं, हो, आता 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वी त्यांना कुणालाही भेटू देऊ नका. सुमित्राताईच्या जीवाला नेमका कोणता धोका होता आणि त्यांच्या मागे लागलेली ती व्यक्ती कोण होती? सुमित्राताई वृद्धाश्रमात सुरक्षित होत्या. दररोज त्या वृद्धांसोबत वेळ घालवत होत्या. लहान मुलांसाठी पुस्तकं आणत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण मनात एक वेदना होती. माझ्या मुलांना पैशाची किंमत कळली, पण आईची नाही. दुसरीकडे संदीप, रोहित आणि स्वाती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होते. आईचा फोन लागत नव्हता. कोणालाही तिचा पत्ता माहीत नव्हता. रामू काका फक्त एवढंच म्हणत होते, अजून वेळ आलेली नाही. दरम्यान माधवरावांचे जुने मित्र शरद इनामदार अचानक संदीपला भेटायला आले. ते म्हणाले, तुझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती. जर कधी सुमित्रा घर सोडून गेली तर समज मुलांनी खूप मोठी चूक केली आहे. हे ऐकून संदीपच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्या रात्री स्वातीला आईच्या कपाटात एक जुनी डायरी सापडली. तिने ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलेलं होतं, माझी मुलं माझी सर्वात मोठी संपत्ती आहेत. पुढची अनेक पानं त्यांच्या बालपणाच्या आठवणींनी भरलेली होती. संदीपला पहिली सायकल, रोहितच्या शिक्षणासाठी विकलेले दागिने, स्वातीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज, हे वाचताना तिघांच्याही डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. वकील अशोक जोशी उभे होते. त्यांनी एक लिफाफा दिला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, हा लिफाफा नेमके 30 दिवस पूर्ण झाल्यावरच उघडावा. संदीपने विचारलं, आई कुठे आहे? वकील शांतपणे म्हणाले, योग्य वेळ आली की तुम्हाला सर्व कळेल. दिवस पुढे सरकत होते. 27, 28, 29, शेवटी 30वा दिवस उजाडला. सकाळी 9 वाजता तिघांच्या मोबाईलवर एकच फोन आला. तो वकील अशोक जोशी यांचा होता. आज दुपारी 12 वाजता माझ्या कार्यालयात या. तुमच्या आईची शेवटची इच्छा आणि सीलबंद पत्र आज उघडलं जाणार आहे. हे ऐकताच संदीपच्या हातातून मोबाईल खाली पडला. स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले. रोहित घाबरून म्हणाला, शेवटची इच्छा म्हणजे आईला काही झालं तर नाही ना? कोणीच उत्तर देऊ शकलं नाही. दुपारी 12 वाजता तिघेही वकिलांच्या कार्यालयात पोहोचले. टेबलावर एक मोठा तपकिरी लिफाफा ठेवलेला होता. त्यावर सुमित्राताईंची सही होती. वकील म्हणाले, हे पत्र उघडल्यानंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. वकिलांनी हळूहळू सील तोडलं आणि पत्र उघडलं. पहिली ओळ वाचताच संदीपच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कारण त्यात लिहिलं होतं, जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर समजा मी जिवंत असूनही तुमच्यासाठी मृत होण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण ऑफिसमध्ये एकच शांतता पसरली.
वकिलांच्या कार्यालयात पूर्ण शांतता होती. अशोक जोशी यांनी पत्र उघडलं. त्यांचा आवाजही भरून आला होता. ते वाचू लागले. प्रिय संदीप, रोहित आणि स्वाती, हे पत्र वाचत असाल तर समजा मी तुमच्यापासून दूर जाण्याचा निर्णय स्वतः घेतला आहे. तुम्ही मला घराबाहेर काढलं याचं दुःख मला नाही. दुःख याचं आहे की मी तुम्हाला माणुसकी शिकवण्यात कमी पडले. हे ऐकताच स्वाती रडू लागली. रोहितने डोकं खाली केलं. वकील पुढे वाचू लागले. तुमच्या बाबांनी मरायच्या आधी माझ्याकडे एक गुपित सोपवलं होतं. ते गुपित तुम्हाला लगेच सांगायचं नव्हतं, कारण त्यांना जाणून घ्यायचं होतं तुम्ही आईवर प्रेम करता की फक्त संपत्तीवर. संदीपच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पुटपुटला, आई, आम्ही चुकलो. पत्रात पुढे लिहिलं होतं, माझ्या नावावर अशी एक संपत्ती आहे ज्याची माहिती तुमच्या बाबांनाही शेवटच्या काही वर्षातच झाली होती. पण त्या संपत्तीचा वारस फक्त तोच होईल जो आईची सेवा मनापासून करेल. हे ऐकताच तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. संपत्ती, आणखी एक संपत्ती. वकिलांनी टेबलवर एक नवीन फाईल ठेवली. त्यात एका मोठ्या कंपनीचे शेअर, जमिनीची कागदपत्र आणि अनेक बँक खात्यांचे तपशील होते. त्यांची एकूण किंमत सुमारे 300 कोटी रुपये. संदीपच्या तोंडून शब्दच फुटेनात. वकील म्हणाले, ही संपत्ती सुमित्राताईंनी समाजसेवा करताना उभी केली आहे. ती तुमच्या वडिलांच्या मालमत्तेपेक्षा कितीतरी मोठी आहे. स्वाती रडत म्हणाली, आम्हाला पैशापेक्षा आई हवी आहे. वकील शांतपणे म्हणाले, जर तसं खरंच असेल तर हे शेवटचं पत्र पूर्ण ऐका. पत्रात पुढे लिहिलं होतं, मी तुम्हाला अजून एक संधी देते आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. जर तुमचं प्रेम खरं असेल तर मी स्वतः तुमच्या समोर येईन. पण जर तुम्ही मला फक्त संपत्तीसाठी शोधाल तर माझा वकील ही संपूर्ण संपत्ती अनाथ मुलं आणि वृद्धाश्रमांना दान करतील. संपूर्ण खोली शांतता पसरली. तेवढ्यात वकिलांच्या ऑफिसचा दरवाजा जोरात उघडला. एक अनोळखी तरुण आत धावत आला. तो घाबरलेला होता. त्याने वकिलांकडे पाहून म्हटलं, सर, मोठी अडचण झाली आहे. सुमित्राताई ज्या वृद्धाश्रमात होत्या तिथून त्या अचानक बेपत्ता झाल्या आहेत. क्षणात संदीपच्या हातातून पत्र खाली पडलं. स्वाती जोरात रडू लागली. रोहित घाबरून म्हणाला, आई कुठे गेली? परंतु त्या तरुणाने पुढचं वाक्य बोलताच सगळेच हादरले आणि वृद्धाश्रमाच्या भिंतीवर रक्ताने एक वाक्य लिहिलं आहे. उशीर झाला. वृद्धाश्रमाच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. संदीप, रोहित आणि स्वाती धावत तिथे पोहोचले. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. भिंतीवर लाल रंगासारखं दिसणारे एक वाक्य लिहिलेलं होतं, उशीर झाला. स्वाती रडत आईचं नाव पुकारू लागली. आई, आई कुठे आहेस? पोलीस निरीक्षक म्हणाले, घाबरू नका. आम्ही तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीमने तपास केला. काही वेळाने अहवाल आला. निरीक्षक शांतपणे म्हणाले, ही रक्ताची नाही, लाल रंगाची शाई आहे. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु सुमित्राताईचा काहीच पत्ता नव्हता. त्यांची खोली व्यवस्थित होती. फक्त टेबलावर एक छोटासा डबा ठेवलेला होता. डब्यात 3 जुन्या चाव्या होत्या आणि एक चिठ्ठी. त्यावरती लिहिलेलं होतं, या 3 चाव्या तुमच्या 3 चुका आहेत. त्यांचे अर्थ समजले तर माझ्यापर्यंत पोहोचाल. वकील अशोक जोशी म्हणाले, ही चिठ्ठी सुमित्राताईंनीच लिहिली आहे. पहिल्या चावीवर लिहिलं होतं 1998, दुसऱ्या चावीवर 2007 आणि तिसऱ्या चावीवर 2016. रोहित विचारात पडला. अचानक स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, 1998 म्हणजे शिक्षणासाठी आईने तिचे दागिने विकले होते. संदीप म्हणाला, 2007 बाबा आजारी असताना आई 6 महिने हॉस्पिटलमध्येच राहिली होती. रोहित थरथरत्या आवाजात म्हणाला, आणि 2016 माझा व्यवसाय वाचवण्यासाठी आईने तिच्या नावाची जमीन गहाण ठेवली होती. क्षणभर तिघेही शांत झाले. त्यांना जाणवलं आईने प्रत्येक संकटात त्यांच्यासाठी सर्व काही दिलं होतं. तेवढ्यात वृद्धाश्रमातील एक आजोबा पुढे आले. ते म्हणाले, तुमची आई रोज म्हणायची, माझी मुलं वाईट नाहीत, फक्त त्यांना नात्यांची किंमत उशिरा समजेल. हे ऐकून संदीप जोरात रडू लागला. तेवढ्या
पोलीस निरीक्षकांच्या फोनवरून एक व्हिडिओ आला. त्यात सुमित्राताई एका नदीकाठी उभ्या होत्या. त्या शांतपणे म्हणत होत्या, जर माझी मुलं खरंच बदलली असतील तर त्यांनी मला शोधू नये. त्यांनी माझं संपूर्ण काम पूर्ण करावं. व्हिडिओ अचानक बंद झाला. त्यामागे एक जुनं मंदिर दिसत होतं. पोलीस म्हणाले, हे मंदिर कुठे आहे ते शोधा. काही मिनिटात स्थान शोधलं गेलं. ते मंदिर साताऱ्याजवळच्या डोंगरावर होतं. सगळे तातडीने तिकडे निघाले. मंदिरात पोचल्यावर पायऱ्यांवर एक पांढरी शाल पडलेली दिसली. ती सुमित्राताईंचीच होती. शालीखाली एक बंद लिफाफा ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, हे पत्र फक्त त्या मुलांनी उघडावं ज्यांच्या मनात आता संपत्ती नाही, फक्त आई आहे. संदीपने थरथरत्या हाताने लिफाफा उचलला. तो उघडणार इतक्यात मंदिराच्या मागून एक आवाज आला, थांबा, ते पत्र उघडण्याचा अधिकार अजून तुम्ही मिळवलेला नाही. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. मंदिराच्या मागून आलेला आवाज ऐकून संदीप, रोहित आणि स्वाती मागे वळले. समोर पांढऱ्या कपड्यात एक वृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांच्या हातात काठी होती. डोळ्यात विलक्षण शांतता होती. वकील अशोक जोशी त्यांना पाहताच म्हणाले, गुरुजी तुम्ही? संदीपने आश्चर्याने विचारलं, हे कोण? वकील म्हणाले, हे स्वामी सदानंद, तुमच्या आईचे गेल्या 20 वर्षापासूनचे मार्गदर्शक. स्वामी सदानंद शांतपणे म्हणाले, हे पत्र वाचण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुम्ही तुमच्या आईला का शोधत आहात? संदीपच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, संपत्तीसाठी नाही, फक्त एकदा तिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची आहे. रोहित म्हणाला, आईने माझ्यासाठी आयुष्यभर त्याग केला आणि मी तिलाच घराबाहेर काढलं. स्वाती रडत म्हणाली, मला आता घर नको, मला माझी आई परत हवी आहे. स्वामी सदानंद काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळूहळू मान हलवली. आता तुम्ही बदललात म्हणून हे पत्र उघडण्याची वेळ आली आहे. संदीपने थरथरत्या हातांनी लिफाफा उघडला. त्यात एक पत्र आणि एक छोट्या आश्रमाचा पत्ता होता. पत्रात लिहिलेलं होतं, प्रिय मुलांनो, जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर समजा माझी परीक्षा तुम्ही पास झाली आहे. मी कुणीही मला पळवून नेलेलं नाही. मी स्वतःहून इथून निघाले कारण मला तुमच्या मनात खरंच पश्चाताप आहे का हे पाहायचं होतं. संदीप रडत म्हणाला, आई, आम्ही खरंच चुकलो. पत्रात पुढे लिहिलं होतं, तुमच्या बाबांनी शेवटच्या क्षणी एक इच्छा व्यक्त केली होती. माझ्या मुलांनी फक्त संपत्तीचे मालक होऊ नयेत, तर चांगले माणूस व्हावं. म्हणूनच मी माझ्या नावावरची 300 कोटीची संपत्ती तात्पुरती एका ट्रस्टच्या नावावर केली आहे. ती परत मिळवण्यासाठी एकच अट आहे. सगळ्यांनी श्वास रोखला. पत्रात पुढे लिहिलं होतं, पुढील 90 दिवस तुम्ही वृद्धाश्रमात, अनाथ आश्रमात आणि रुग्णालयात कोणालाही न सांगता सेवा करायची, 1 रुपयाही न घेता. जर तुम्ही हे मनापासून केलं तर मला तुमच्यावर पुन्हा अभिमान वाटेल. तेवढ्यात आश्रमातील एक सेवक धावत आला. तो घाबरलेला होता. गुरुजी, मोठी अडचण झाली आहे. सुमित्राताई ज्या डोंगरावरील आश्रमात आहेत तिथे अचानक मोठं भूस्खलन झालं आहे. हे ऐकताच संदीपच्या हातातून पत्र खाली पडलं. रोहित ओरडला, आई. स्वाती रडतच आश्रमाकडे धावू लागली. परंतु पोलीस अधिकाऱ्याने त्यांना थांबवलं आणि सांगितलं, रस्ता पूर्ण बंद झाला आहे. आतापर्यंत कोण वाचलंय आणि कोण नाही याची कोणालाच माहिती नाही. संपूर्ण कुटुंब हादरलं. त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, सुमित्राताई सुरक्षित असतील का? भूस्खलनाची बातमी ऐकताच संदीप, रोहित आणि स्वाती तात्काळ डोंगराकडे निघाले. रस्त्यात पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक आधीच पोहोचले होते. डोंगराचा मोठा भाग कोसळला होता. आश्रम पूर्णपणे मातीखाली गेला होता. सगळीकडे ओरडण्याचे आवाज, रडणारे लोक आणि बचाव कार्य सुरू होतं. संदीप अधिकाऱ्याजवळ गेला. माझी आई सुमित्रा देशमुख त्या आत आहेत. अधिकारी शांत म्हणाले, आम्ही सर्वांना शोधत आहोत, पण परिस्थिती खूप कठीण आहे. रोहितला स्वतःवर ताबा राहिला नाही. तो माती बाजूला करू लागला. स्वातीही रडत लोकांना मदत करू लागली.
पहिल्यांदाच तिघेही कोणत्याही स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी धावत होते. 4 तासांच्या प्रयत्नांनंतर बचाव पथकाला एक वृद्ध महिला जिवंत सापडली. तिने थरथर सांगितलं, सुमित्राताईंनी आम्हा सगळ्यांना आधी बाहेर काढलं आणि त्या शेवटी आत गेल्या. एका लहान मुलीला वाचवण्यासाठी. हे ऐकून संदीपच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तेवढ्यात एका जवानाने आवाज दिला, इकडे या. माती खालून सुमित्राताईची शाल दिसत होती. सगळे धावत तिकडे गेले. काही मिनिटात त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्या बेशुद्ध होत्या, पण श्वास सुरू होता. रुग्णवाहिका तातडीने त्यांना रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. कुटुंब बाहेर थांबलं होतं. कोणीही एक शब्द बोलत नव्हतं. 2 तासांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आम्ही त्यांना वाचवलं आहे. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु डॉक्टर पुढे म्हणाले, मात्र त्यांना एक गंभीर आजार आहे. संदीप घाबरून म्हणाला, कसला आजार? डॉक्टरांनी फाईल उघडली. त्यांना गेल्या 2 वर्षापासून रक्ताचा दुर्मिळ कर्करोग आहे. त्यांनी स्वतःचा आम्हाला मुलांना सांगू नका अशी विनंती केली होती. क्षणभर तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली. स्वाती रडत म्हणाली, आईने आम्हाला कधीच सांगितलं नाही. डॉक्टर म्हणाले, त्या म्हणायच्या, माझ्या मुलांच्या आनंदापेक्षा माझं दुःख मोठं नाही. तेवढ्यात नर्स धावत आली. तिच्या हातात एक छोटी डायरी होती. ही सुमित्राताईच्या उशीखाली मिळाली. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं, जर मी वाचले नाही तर माझ्या मुलांना सांगा मी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यावर प्रेम केलं. हे वाचताच संदीप, रोहित आणि स्वाती जोरजोरात रडू लागले. त्यांना आता संपत्तीची नाही तर आईच्या एका मिठीची आस होती. डॉक्टर पुन्हा बाहेर आले आणि ते म्हणाले, त्यांना शुद्ध आली आहे, पण त्यांनी सर्वात आधी एका व्यक्तीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संदीप पुढे झाला. डॉक्टरांनी मान हलवली. नाही, त्यांनी एका अशा व्यक्तीचं नाव घेतलं आहे ज्याबद्दल तुम्हा तिघांनाही काहीच माहीत नाही. संपूर्ण कुटुंब एकमेकांकडे पाहू लागलं. ती व्यक्ती कोण होती आणि सुमित्राताईंनी शेवटच्या क्षणी तिलाच का बोलवलं? रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये संदीप, रोहित आणि स्वाती बेचैनपणे उभे होते. डॉक्टर बाहेर आले. ते म्हणाले, सुमित्राताईंना शुद्ध आली आहे, पण त्यांनी सर्वात आधी आरव नावाच्या व्यक्तीला बोलवण्यास सांगितलं आहे. संदीपने आश्चर्याने विचारलं, आरव? तो कोण? कोणीच उत्तर देऊ शकलं नाही. अर्ध्या तासाने साध्या कपड्यात एक 25 वर्षाचा तरुण रुग्णालयात आला. त्याच्या डोळ्यात काळजी होती. तो थेट सुमित्राताईच्या खोलीत गेला. संदीप, रोहित आणि स्वाती त्यांच्या मागे गेले. आरवने सुमित्राताईचा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. हे ऐकताच तिघेही थक्क झाले. आई? सुमित्राताईंनी हसत म्हटलं, हो, हा माझा जन्माने मुलगा नाही, पण मनाने माझाच मुलगा आहे. त्यांनी हळूहळू सत्य सांगायला सुरुवात केली. 20 वर्षापूर्वी एका अपघातात आरवने त्याचे आई वडील गमावले. तेव्हा तो फक्त 5 वर्षाचाच होता. मी त्याच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी घेतली. आरव म्हणाला, आईने कधीच मला अनाथ असल्याची जाणीव होऊ दिली नाही. त्या दर महिन्याला मला भेटायला यायच्या. माझं शिक्षण, नोकरी सगळं त्यांनीच केलं. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आम्ही इतकी वर्ष आईसोबत राहिलो, पण त्यांचं इतकं मोठं काम आम्हाला कधीच कळलं नाही. आरवने आपल्या बॅगेतून एक फाईल बाहेर काढली. त्यात शेकडो मुलांच्या शिक्षणाची कागदपत्र, वृद्धांच्या उपचारांचे खर्च आणि समाजसेवेचे अहवाल होते. तो म्हणाला, आईने स्वतःसाठी कधी काही ठेवलं नाही. त्यांच्या प्रत्येक कमाईचा मोठा भाग गरजूंवर खर्च झाला. सुमित्राताईंनी मुलांकडे पाहिलं. मला तुमच्यावर राग नाही, फक्त एवढंच वाटत होतं, तुम्ही माणुसकी विसरू नका. तेवढ्यात अशोक जोशी रुग्णालयात आले. त्यांच्या हातात एक अंतिम कागदपत्र होतं. ते म्हणाले, सुमित्राताई, आता शेवटचा निर्णय तुमचाच आहे. संदीप, रोहित आणि स्वाती तिघेही आईच्या पायाशी बसले. संदीप रडत म्हणाला, आई,
आम्हाला 1 रुपयाही नको. फक्त पुन्हा एकदा आम्हाला तुमची मुलं म्हणून स्वीकारा. रोहित म्हणाला, आम्ही उरलेलं आयुष्य तुमची सेवा करू. स्वातीने आईला मिठी मारली. आम्ही पुन्हा कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही. सुमित्राताईच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. परंतु वकील म्हणाले, अजून एक शेवटचे पत्र बाकी आहे. हे पत्र माधवरावांनी त्यांच्या निधनाच्या 2 दिवस आधी लिहिलेलं होतं. सगळे शांत झाले. पत्राची पहिली ओळ वाचताच सुमित्राताईंच्या डोळ्यातही अश्रू आले. त्यात लिहिलं होतं, सुमित्रा, जर आपल्या मुलांनी त्यांच्या चुकीची मनापासून कबुली दिली असेल तरच त्यांना माफ कर, कारण तुझ्यासारखी आई पुन्हा कुणालाच मिळणार नाही. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. रुग्णालयाच्या खोलीत सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माधवरावांचं शेवटचं पत्र वाचून संदीप, रोहित आणि स्वाती आईच्या पायाशी बसले होते. सुमित्राताईंनी थरथरत्या हातांनी तिघांच्या डोक्यावर हात ठेवला. त्या हळूच म्हणाल्या, आईचं मन कधीच मुलांवर राग धरत नाही. मी तुम्हाला खूप आधीच माफ केलं होतं. हे ऐकताच तिघेही आईच्या गळ्यात पडून रडू लागले. दुसऱ्या दिवशी वकील अशोक जोशी यांनी सर्वांना ट्रस्टच्या कार्यालयात बोलावलं. टेबलावर 300 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रं ठेवली होती. सगळ्यांचं लक्ष सुमित्राताईकडे होतं. वकील म्हणाले, आता अंतिम निर्णय घ्या. ही संपत्ती मुलांना द्यायची की ट्रस्टला? सुमित्राताईंनी काही क्षण डोळे मिटले. मग शांतपणे म्हणाल्या, या संपत्तीचा खरा वारस माझी मुलं आहेत. क्षणभर संदीप, रोहित आणि स्वाती आनंदाने एकमेकांकडे पाहू लागले. परंतु सुमित्राताई पुढे म्हणाल्या, पण पैशाचे नाही, सेवेचे वारस. त्या उठल्या आणि म्हणाल्या, 300 कोटीपैकी 250 कोटी रुपये वृद्धाश्रम, अनाथाश्रम, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी कायमस्वरूपी ट्रस्टला दिले जातील. उरलेले 50 कोटी रुपये माझ्या 3 मुलांच्या नावावर असतील, पण एका अटीवर. संदीपने विचारलं, कोणती अट आई? सुमित्राताई हसल्या. दर महिन्याला 1 दिवस तुम्ही तिघांनी स्वतः वृद्धाश्रमात जाऊन सेवा करायची आणि दरवर्षी किमान 10 गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची. तिघांनी एकाच वेळी उत्तर दिलं, आई, आम्ही वचन देतो. 6 महिन्यांनी देशमुख ट्रस्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समाजसेवी संस्थांपैकी एक बनला. संदीपने आपला व्यवसाय प्रामाणिकपणे चालवायला सुरुवात केली. रोहितने शेतकऱ्यांसाठी मोफत सल्ला केंद्र सुरू केला. स्वातीने मुलींच्या शिक्षणासाठी एक विशेष निधी तयार केला. आरवही ट्रस्टचा प्रमुख सदस्य झाला. एका दिवशी वृद्धाश्रमात एक लहान मुलगा सुमित्राताईंना विचारतो, आजी, तुमची सर्वात मोठी संपत्ती कोणती? सुमित्राताई हसल्या. समोर उभे असलेल्या आपल्या 4ही मुलांकडे संदीप, रोहित, स्वाती आणि आरव पाहिलं. मग त्या म्हणाल्या, घर, पैसा आणि जमीन कधीच कायमची नसते, पण प्रेम, संस्कार आणि माणुसकी ही माणसांची खरी संपत्ती असते. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. घर पुन्हा भरलं होतं. यावेळी संपत्तीमुळे नाही, तर आईच्या प्रेमामुळे. आई वडील जिवंत असताना त्यांना प्रेम, आदर आणि साथ द्या. त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती जगात नाही. पैसा पुन्हा कमावता येतो, परंतु आई वडिलांसोबत गेलेला वेळ कधीच परत येत नाही. धन्यवाद.